नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बांधकाम कामगार पेटी योजनेविषयी माहिती घ्यायची आहे। या योजनेची ऑनलाईन प्रक्रिया ही सुरू झालेली आहे, तरी आता 2025 मध्ये आपल्याला याचा लाभ मिळणार आहे। त्यामध्ये आपल्याला पेटी व सेफ्टी किट मिळणार आहे। कामगारांना मिळणार 5,000 रुपये। तर मित्रांनो, याचा अर्ज आपल्याला कसा करायचा आहे ते या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत। याआधी या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून कामगार पेटी योजनेचे फॉर्म आता चालू झालेले आहे याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल। याचा फायदा सर्वांना घेता येणार आहे। तर चला मित्रांनो, संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये बघूया। बांधकाम कामगार पेटी योजना। बांधकाम कामगार योजनेअंतर्गत बॉक्स आणि सेफ्टी किट उपलब्ध असतील। बांधकाम कामगार पेटी योजना फॉर्म। बांधकाम कामगार पेटी योजना। बांधकाम कामगार कल्याण मंडळ महाराष्ट्राने सर्व बांधकाम कामगारांसाठी बॉक्स योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये सर्व कामगारांना एक बॉक्ससह सेफ्टी किट आणि 12 वस्तू देण्यात येतील। सर्व लाभार्थी कामगारांना बांधकाम कामगार पेटी दिली जाईल। योजना फॉर्म ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज प्रक्रियेद्वारे आपण विनामूल्य बॉक्स मिळवू शकता। महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळ 2025 मध्ये सर्व कामगारांच्या सुरक्षिततेसाठी बांधकाम कामगारांना 5,000 रुपयांची आर्थिक मदत देत आहेत। केवळ महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारच बांधकाम कामगार पट्टी योजनेसाठी अर्ज करू शकतात। योजनेअंतर्गत 2025 वर्षासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। गरीब कुटुंबातील कामगार सेफ्टी शूज जॅकेटशिवाय किंवा अंधारात काम करतात, त्यामुळे बरेच अपघात होतात। त्यात कामगारांच्या जीवाला खूप धोका असतो। सेफ्टी किटशिवाय काम करणे जीवघेणे ठरू शकते। त्यामुळे महाराष्ट्र सरकारने सर्व बंदचा इशारा दिला असून असंघटित कामगारांसाठी सुरू करण्यात आलेली कामगार पेटी योजना। बांधकाम कामगार पट्टी योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना सेफ्टी किटमध्ये सेफ्टी शूज, सोलर बॅटरी, सेफ्टी हेल्मेट, सेफ्टी जॅकेट दिले जाते, जेणेकरून एखादा अपघात झाला तरी कामगारांचे जास्त नुकसान होऊ नये। तसेच सेफ्टी किट व्यतिरिक्त इतर 12 वस्तू दीपाटी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दिल्या जातात। जर तुम्हालाही बांधकाम कामगार पेटी योजनेअंतर्गत सेफ्टी किटसाठी अर्ज करायचा असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा। या लेखात आम्ही बांधकाम कामगार पेटी योजनेबद्दल तपशीलवार माहिती दिली आहे, जसे की अर्ज प्रक्रिया, पात्रता, फायदे आणि कसे करावे, बांधकाम कामगार पेटी योजना फॉर्म इत्यादी। बांधकाम कामगार पेटी योजना तपशील कसा आहे ते पाहूया। तर सगळ्यात पहिले आहे योजनेचे नाव। तर योजनेचे नाव आहे बांधकाम कामगार योजना 2025। नंबर 2 वर आहे ज्याने सुरुवात केली, तर ते कोण सुरुवात केली आहे त्याचे, तर आपल्या महाराष्ट्र सरकारने या योजनेची सुरुवात केली आहे। नंबर 3 वर आहे तर या योजनेचे लाभार्थी कोण होणार आहेत, तर या योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यामध्ये असलेले बांधकाम कामगार या योजनेचे लाभार्थी आहेत। नंबर 4 वर आहे विभाग। तर कोणता विभाग आहे, तर तो विभाग आहे महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ। वर याचा लाभ कोण कोण घेतला जाईल, तर 5,000 आणि भांडीचा संच यामध्ये लाभ म्हणून देण्यात येणार आहे। वस्तुनिष्ठ पाहूया, तर वस्तुनिष्ठ आहे राज्य कामगारांना आर्थिक मदत देणे। तर राज्य आहे फक्त महाराष्ट्र राज्य या योजनेचा सुरुवात करत आहे। तर या अर्जाची प्रक्रिया कशा प्रकारे आहे ते पाहूया। तर अर्जाची प्रक्रिया ही ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने केलेली आहे।
तर या योजनेची अधिकृत वेबसाईट कोणती आहे? तर या योजनेची वेबसाईट आहे बांधकाम कामगार पेटी योजना. बांधकाम कामगार पेटी योजना 2025 काय आहे? तर बांधकाम कामगार पेटी योजना फॉर्म अंतर्गत कामगार पेटी योजनेअंतर्गत सेफ्टी किटसाठी अर्ज करू शकतात. पेटी योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन आणि कामगार कल्याण विभाग राज्यातील कामगारांची सुरक्षितता लक्षात घेऊन कामगारांना सेफ्टी किट मोफत पुरवते. बांधकाम कामगार योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार 32हून अधिक योजनेअंतर्गत कामगारांना थेट लाभ देते. त्यापैकी एक म्हणजे पट्टी योजना. पट्टी योजना ही 2014 पासून सुरू करण्यात आली असून या योजनेअंतर्गत लाखाहून अधिक बांधकाम कामगारांना लाभ मिळाला आहे. बांधकाम कामगार योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम सर्व कामगारांना बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज करावा लागेल. एकदा तुमचा बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज स्वीकारला जाईल त्यानंतर तुम्ही बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज करू शकता. बांधकाम कामगार योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? तर आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र म्हणजेच फोटो, तुमचा मोबाईल नंबर, रेशन, मासिक, पत्त्याचा पुरावा, वय प्रमाणपत्र, ओळख प्रमाणपत्र, 90 दिवसाचे कामगाराचे प्रमाणपत्र, बांधकाम कामगार पट्टी योजना फॉर्मसाठी पात्रता, अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्षे दरम्यान असावे, मागील 12 महिन्यात 90 दिवसापेक्षा जास्त काळ बांधकाम कामगार म्हणून काम केले असेल तरच त्याला पट्टी योजनेअंतर्गत लाभ मिळेल. अर्जदार कामगाराच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी करावी लागेल. अर्जदाराचे कौटुंबिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे. बांधकाम कामगार ऑनलाईन फॉर्म. बांधकाम कामगार पेटी योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयात किंवा तालुकास्तरीय बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे जावे लागेल. यानंतर तुम्हाला तेथून बांधकाम कामगार पेटी योजनेचा फॉर्म मिळवावा लागेल. अर्ज प्राप्त केल्यानंतर तुम्हाला तुमची माहिती अर्जात टाकावी लागेल. यानंतर कर्मचारी ऑनलाईन माध्यमातून तुमचा अर्जावर प्रक्रिया करेल. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. कागदपत्र पडताळणीनंतर तुम्हाला अर्जाची पावती दिली जाईल. अशा प्रकारे तुम्ही बांधकाम कामगार ऑनलाईन फॉर्म अंतर्गत अर्ज पूर्ण करू शकता. बांधकाम कामगार पट्टी योजनेसाठी ऑफलाईन अर्ज कसा करावा? तर तुम्हाला बांधकाम कामगार योजनेअंतर्गत पट्टी योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला जवळच्या ग्रामपंचायत कार्यालय, CSP केंद्र, सेतू सुविधा केंद्र येथे जाऊन अर्ज मिळवावा लागेल. अर्ज प्राप्त केल्यानंतर तुम्हाला अर्जामध्ये तुमचे नाव, पत्ता, वडिलांचे नाव, मोबाईल क्रमांक, आधार कार्ड क्रमांक, बँक तपशील इत्यादी माहिती प्रविष्ट करावी लागेल आणि त्यानंतर अर्जासोबत कागदपत्रे जोडावी लागतील. अर्जासोबत कागदपत्रे जोडल्यानंतर अर्ज बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे जमा करावा लागतो. अशा प्रकारे तुम्ही कामगार पट्टी योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करू शकता. बांधकाम कामगार बॉक्स योजनेअंतर्गत सेफ्टी किट आणि गोष्टी उपलब्ध आहेत. नंबर 1 पिशवी, नंबर 2 जॅकेट, नंबर 3 सुरक्षा हेल्मेट, नंबर 4 कंपार्टमेंट जेवणाचा डब्बा, नंबर 5 सुरक्षा शूज, नंबर 6 सौर टॉर्च, नंबर 7 सौर चार्जर, नंबर 8 पाण्याची बाटली, नंबर 9 मच्छरदाणे, नंबर 10 हातमोजे, नंबर 11 चटई, नंबर 12 स्टील की बॉक्स. तर हे सर्व तुम्हाला कामगार योजने पेटी अंतर्गत मिळणार आहेत. तर सर्वांनी कामगार योजनेमध्ये ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करून घ्यावा.